तर नमस्कार मित्रांनो, सध्या तुम्ही पाहत असाल जे काय महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण होत आहे. म्हणजे दहिसरमध्ये जे प्रकरण झालंय, पाटील कुटुंबियांना जे मारहाण झाली उत्तर भारतीयांकडून किंवा क्राईम हे महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस जास्त वाढत चाललंय. किंवा जे महानगरपालिकेमध्ये जे निवडणूक होत आहेत त्यामध्ये जे अपक्ष उभे राहत आहेत, तर मला असं कधी कधी फील होतंय की मी लहानपणापासून बघतोय कधी अशा गोष्टी मॅक्झिमम लेवलला घडल्या नव्हत्या, पण आता सध्या मी बघतोय ना, 1-2 वर्ष ना हे जे लॉ आणि एन्फोर्समेंट आहे ना, हे पूर्णपणे डिॲक्टिव्हेटेड झाल्यासारखे वाटतं. तर बघा तुम्ही आता हे जे काही यूपीवरून ज्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत प्रचारासाठी किंवा काय वगैरे, आता बघायला गेलं तर लॉमध्ये अशा गोष्टी नाही, कोणती पण गाडी कोणत्या पण राज्यामध्ये जाऊ शकते. पण महत्त्वाचा मुद्दा हा येतो की एखाद्या दुसऱ्या राज्यातील लोकं महाराष्ट्रामध्ये येऊन जेव्हा महाराष्ट्राबद्दलच काही वाईट किंवा मराठी माणसालाच इथं मारहाण होत असेल, तर ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. आणि ह्याच्या पाठीमागं फक्त कारणीभूत म्हणजे आपण मराठी माणूसच आहोत. मला तरी असं वाटतं. कारण आता बघायला गेलं तर मित्रांनो तुम्ही बघा, तर ही जी काही यंग जनरेशन आहे, त्यांना असं वाटत असेल की बाबा काँग्रेस निवडून आली पाहिजे. तर पहिली गोष्ट असं काहीच नाहीये. तुम्ही यापूर्वी पण बघितलं असेल, बीजेपीचा आमदार काँग्रेसमध्ये जातो, काँग्रेसचा आमदार बीजेपीमध्ये जातो, असं हे लोकं ये-जा करत असतात. फक्त यांना यांच्या फायनान्सशी घेणं-देणं असतं. जी रुलिंग पार्टी आहे ना, ह्यांना माहिती आहे आता ही रुलिंग पार्टी आहे. इथून आपल्याला पैसे मिळणार आहेत. म्हणून ह्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये चालत असतात. काँग्रेस आणि बीजेपी हा फक्त नाव आहे बस, दॅट्स इट. तर मला ह्या जनरेशनला फक्त इतकंच बोलायचं, आता ते महानगरपालिकेची जी निवडणुका येत आहेत, तर तुम्ही जास्तीत जास्त करून जो काही तुमचा कॅन्डिडेट असेल, भले मग तो काँग्रेस असो, बीजेपीचा असो, नाहीतर इतर वंचित बहुजन आघाडी बोला किंवा इतर किंवा एम-एन-एस किंवा शिवसेना बोला. तुम्ही त्या कॅन्डिडेटचं पहिलं बॅकग्राऊंड बघा. काय त्याचं हिस्ट्री वगैरे आहे ते बघा. नंतरच तुम्ही वोट द्या. तर माझं एक वैयक्तिक मत आहे, तर आतापर्यंत गेले आपण काँग्रेसवर बीजेपीवरती ब्लेम करत आलो. म्हणजे बीजेपी काय बोलते, काँग्रेसने 70 वर्ष झाले काय केलं? काँग्रेस काय बोलते, बीजेपीने 2014च्या नंतर काय केलं? बरोबर? या गोष्टी कंटिन्यू होत चालल्यात. एकमेकांवरती आरोप करतायत. मला असं वैयक्तिक म्हणायचं आहे, की आपल्याकडे हे 2च पर्याय आहे का? आणि या दोघांनाच आपल्याला देशावरती राज्य करायला लावायचं आहे का? म्हणजे आपल्यावरती समजा. तर असं नाही ना, आपल्याकडं दुसरे पण ऑप्शन्स आहेत ना. दुसरे ऑप्शन म्हणजे काही अशा ज्या काय आता पार्ट्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा वंचित बहुजन आघाडी बोला किंवा एम-एन-एस बोला. आता एम-एन-एसने तुम्ही बघत असाल, की एम-एन-एसकडे आता सध्या एकही एम-एल-ए नाही आहे. पण म्हणायचं तात्पर्य काय, ठीक आहे, एम-एन-एसचं तुम्ही जर पास्ट बघाल, नाशिकमध्ये त्यांनी खूप चांगलं सुधारणा केली होती. तर त्यानंतर काय त्यामध्ये प्रॉब्लेम झाले असतील किंवा त्यानंतर त्यांना परत 13 आमदार येता नाही आले. तर त्यांना आता त्यांच्या चुकीचा कुठेतरी पश्चाताप झाला असेल. तर ह्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे, की ठीक आहे बाबा, माणूस चुकतो, सगळेजण चुकतात, काही इश्यू नाहीये. तर आता ह्यापुढे लक्षात असू द्या, हे जे काही तुमच्या एरियामध्ये किंवा काही तुमच्या शहरामध्ये जे काही अपक्ष आहे पार्टी किंवा अशा जे काही वंचित बहुजन आघाडीसारख्या ज्या काही पार्टी आहेत,